सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। या घटनेबद्दल महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने तोंडावर पट्टी बांधून भर पावसात मूक आंदोलन केले। मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन सरकार बरखास्त करावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। राज्य सरकार विरोधात मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेने जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या नेतृत्वाखाली तोंडावर पट्टी बांधून मूक आंदोलन केले। राज्यामध्ये माय माऊली बहिणी लहान मुली सुरक्षित नाहीत, पोलीस सुरक्षित नाहीत, तरुणांना रोजगार नाही, प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे। प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे सरकार किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये तरी भ्रष्टाचार करणार नाही असं वाटलं होतं, परंतु असंवेदनशीलतेचं उदाहरण म्हणजे भाजपा सरकार आहे। प्रभू श्रीराम यांना सुद्धा वाटत नाही। नरेंद्र मोदींनी राम मंदिराचं उद्घाटन केले, ते सुद्धा पहिल्या पावसामध्ये गळायला लागले। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील भ्रष्टाचार झालाय। हा गुन्हा ठेकेदार, बांधकाम विभाग, नौदल यांच्यावर दाखल करण्यापेक्षा देशद्रोहाचा गुन्हा या राज्य सरकारवर दाखल केला पाहिजे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलाय। त्यांच्यावर खऱ्या अर्थाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केली आहे। या आंदोलनाला जिल्हा संघटक दिगंबर जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील, सिद्धार्थ जाधव, शंभूराज काटकर, मयूर घोडके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।